गीतेच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, तर आपण कसं असावं, तैसे असावे संसारी. तैसे म्हणजे कैसे, जसे चिमण्या महाराज येतात आणि मग महाराज काय दाणे खायचे तेवढे खातात आणि निघून जातात, तसं महाराज आपण संसारामध्ये यायचं, काय खायचंय पियचंय मस्त पैकी खायचं, राहिलेली जमीन माझ्या नाव करून, असं कसं म्हणता हो. जायचं म्हणजे मग महाराज जायचं, पण मोह धरून जायचं नाही. जसं पक्षी अंगणामध्ये उतरतात तैसे असावे संसारी. याचा फायदा एवढाच होतो. तसं जर आपण राहिलं तर आपल्याला दुःख होत. बघा बरं का, दोन मित्र होते आणि दोन मित्र परदेशी शिकायला गेले, अमेरिका जपान तिकडं. आणि गेल्यानंतर महाराज आता भूकंप मागच्या महिन्यामध्ये 6 दिवसामध्ये म्हणजे 8 दिवसामध्ये जवळजवळ 6 भूकंप झाले 8 दिवसामध्ये. आणि 20-20 मजली महाराज इमारती पडल्या ना. कशामुळं? भूकंपामुळं. अनेक लोक दगावले ना, अनेक वाचणारे वाचले महाराज. 5-5 4-4 दिवसानंतरही काय वाचणारे आहेत, वाचले. तसं मग महाराज त्या देशामध्ये गेल्यानंतर अशीच भूकंपाची बातमी कळाली. आणि जुना काळ होता आणि भूकंप झाला म्हणून महाराज पत्र पाठवलं त्या कंपनीनं. पण मग महाराज पाठवत असताना एक जरा भामटाच होता. पत्रामध्ये असं लिहिलं होतं, बाबा श्याम आणि राम दोन मित्र आहेत, त्यातला श्याम मृत्युमुखी पडला आणि राम वाचला. पण मग महाराज ह्यांनी काय केलं, घरी आल्यानंतर ते पत्र देत असताना त्या नावामध्ये सांगताना चूक केली. काय सांगितलं? श्याम मेला आणि राम आहे. पण मग महाराज रामाच्या घरी गेले, सांगितलं तुमचा राम त्या भूकंपामध्ये मेलेला आहे, आणि श्यामच्या घरी जाऊन सांगितलं तुमचा श्याम अजून जिवंत आहे. म्हणजे आता रडणार कोणाच्या घरची? हा, ज्याच्या घरचं मेलं तेच रडायला लागलं ना. तसं नाही महाराज, यानं सांगितलं चुकीचं. आता जे रडत होते त्यांचा मुलगा कसा होता तिकडं? जिवंत होता. पण मग महाराज चुकीची बातमी गेल्यामुळं रडाय कुठले लागले? बोला बोला बोला, रडाय कुठले लागले? हा, ज्याचा नाही गेला तेच रडायला लागले. पण कशामुळं? त्या माणसानं चुकीचा संदेश सांगितल्यामुळं. पण मग आता मला सांगा, तो संदेश राहू द्या बाजूला, पण खरं पाहायला गेलं तर ज्याचं मेलं ते हसायला लागले, बरं झालं आमचा वाचला. म्हणजे दुःख तुम्हाला कोण देतं हो? तुमचा मुलगा का तुम्ही त्या मुलाला मी म्हणलंय? हा, आणि हे तुमच्या कामाचं आहे बरं का, लक्षात घ्या. तुम्हाला दुःख कोण देतं? तुमची मुलं. सासू असेल तर सून देते का, किंवा सुना असतील तर सासा देतात का? असं काय आहे का? फक्त महाराज माझं मी म्हटलं तर ते मी पणाचं दुःख देतं का? कारण ते म्हणत होते आमचा श्याम वाचला आणि राम मेला. म्हणजे मग महाराज दुःख कशामुळे होतो? मारण्यामुळे दुःख होत नाही, पण मग आपला मेला म्हणून. आता किती भूकंप झाले, तुम्हाला दुःख झालं का? तुम्हाला काय माहिती? काय माहिती की नाही झालेत म्हणून? माहिती का? नाही माहिती. पण मग महाराज जर आता चहा पित असतं आणि पेपरमध्ये वाचता जर आपल्याच पाहुण्याचं नाव आलं, काय आलं? आपल्याच पाहुण्याचं नाव, हातातला कप काय होतो? खाली गळून पडतो. का पडतो? कारण त्याला आपण काय मानलेलं असतं? आपलं. म्हणून मग महाराज संत म्हणतात, तुम्ही ज्याला आपलं मानताना ते दुःख देतो. मग तुम्ही आपण शरीराला आपलं मानलं तरी शरीरापासून दुःख होतं. कारण मी म्हटलं की दुःख झालं. बर, देहाविषयी देहासंबंधी मुलगा माझा मानलं लगेच दुःख होतं. का? मुलाने मला पैसे दिले नाहीत, झालं दुःख. अजून पत्नी म्हणा, मुलं बाळ सगळे पाहुणे रावळे जरी घेतले, पण माझं म्हणलं की दुःख होतं. म्हणून नाथ महाराज म्हणतात, तैसे असावे संसारी. आपण संसारात राहायचं, पण दुःख कुणाचं मानायचं नाही महाराज. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, आणि कौतुक रूप आहे संचिताचे. संचित म्हणजे आपल्या कर्माचा आपण कौतुक पाहिलं पाहिजे. बघा माझं कर्म कसं मला दुःख देतं, हे म्हणलं पाहिजे ना आपल्याला. त्याशिवाय महाराज संसारामध्ये आनंद होत नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात, तैसे असावे संसारी. पण संसारात कुठपर्यंत राहायचे? जो वरी प्राक्तनाची जोडी. प्राक्तन म्हणजे प्रारब्ध. प्रारब्ध कळतं का? आपण जन्माला आलो ना, प्रारब्ध घेऊन येतो. पैसा आपल्याला कशानुसार मिळत असतो? प्रारब्धानुसार. जेवढा लिहिलाय तेवढाच मिळणार. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, जसं आपलं प्रारब्ध आहे ना
प्रारब्धेची जोडे धन आणि प्रारब्धेची वाढे मान. आपल्याला मान जरी मिळत असला, सन्मान मिळत असेल, तर आपल्या प्रारब्धानुसार मिळतो. काय काय सन्मानासाठी किती पळतात, मिळतं का? मग सोस करीसी वायान भज म्हणा पंढरी राया. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तो पांडुरंगाचं स्मरण कर, अन्न मान धन वस्त्र हे प्रारब्धानुसार मिळेल तू. आणि मग महाराज प्रारब्ध कुणाचं संपत नाही, भोगल्याशिवाय संपत. तुम्हाला अंजनी मातेची कथा सांगतो. अंजनी कुणाचं नाव आहे? हनुमंतरायच्या आईचं नाव अंजनी. आणि मग महाराज अंजनी मातेचं प्रारब्ध संपलं आणि त्यांना न्यायला कोण येणार आहे? यम. पण मग महाराज उद्या प्रारब्ध संपायचं, उद्या न्यायचंय, तर यम आदल्याच दिवशी आला, म्हणजे आज आला. आता उद्याच्याला न्यायचंय, कुणाला न्यायचंय? अंजनी. कुणाची अंजनी? हनुमंतरायाची आई. महाराज ज्या हनुमंतरायाने हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी आणि तया माझा नमस्कार वार, असे हनुमंतराय प्रताप. पण यमाला वाटलं, सप्त चिरंजीवामध्ये वर्णन केले, हनुमंतराय अजून मेले का? हनुमंतरायची पुण्यतिथी असते का? जयंती. जयंती का? पुण्यतिथी कुणाची? जे गेले त्यांची. आणि जयंती कुणाची? जे जन्मलेत अजून आहेत अमर, त्यांची जयंती. आणि हनुमंतराय अजूनही जिवंत आहे. आणि या चिरंजीवामध्ये महाराज हनुमंतराय आणि त्यांच्या आईला आपण कसं न्यायचो? यमाला आश्चर्य वाटलं. आणि यम गेला आणि हनुमंतरायला नमस्कार केला आणि सांगितलं. आता हनुमंतरायने ओळखलं कशाला आलाय गिरायक. आणि मग हनुमंतरायने सांगितलं, जावा पुढं पुढं. आई साहेब पलीकडे बसलेल्या होत्या. सांगितलं, जावा की पुढं. नाही नाही हनुमंतराय, तुमच्याकडे काम आहे. अहो आईला न्यायचंय ना तुमच्या, तुमची परवानगी घेतल्याशिवाय कसं नेऊ? हनुमंतरायने सांगितलं, अरे जिथून मागतो किती जणांना नेलं? त्यांनी सांगितलं, किती जणांना? हिवरवाडीत अजून एक बी नाही राहिला. म्हणजे आता जेवढे जेवढे गेले त्यांना काय हनुमंतरायाकडे विचारायला गेला होता, नेऊ का ह्यांना, नेऊ का ह्यांना? मग तो आता माझ्याकडे कसं आला? अहो तसं नाही हनुमंतराय, तुमच्या आईला न्यायचंय म्हणल्यानंतर तुम्हाला विचारावं लागेल ना. हनुमंतरायाने सांगितलं त्या आईला विचारायचं. आणि मग महाराज गेले आणि आईने विचारला, तुम्ही मला नेणार आहेत, पण कधी नेणार आहेत? त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला 12-1-2च्या दरम्यान ने. त्यांना सांगितलं, उद्या सकाळी 8 वाजताच माझ्या घरी येऊ. हे मला वाटलं आश्चर्य येते. लोक म्हणतात उलट 12ला न्यायचं तर 3ला ये, उशीर आहे ना. आणि हे तर लवकरच बोलवायला लागले. आणि अंजनी मातेने सांगितलं, येताना फक्त जीवन येऊ नको. काय करून येऊ नको? हा, उपाशी ये आणि लवकर ये. आणि महाराज गेला ना येऊन घरी. उद्या कशामुळे बोलवलंय, कशामुळे बोलवलंय? आता न्यायचं तर होतं. आणि दुसऱ्या दिवशी हनुमंतरायाच्या आईला म्हणजे अंजनी माताला नेण्यासाठी कोण आले? यम आला. पण लवकर आला, बोलवल्यामुळं आज्ञा पाळली. आणि मग महाराज जगामध्ये यमाला जीव घालणारी हनुमंतरायाची अंजनी माता. अंजनी मातेने महाराज भरपूर जेवण घातलं आणि यमाला सांगितलं, चल आता. त्याला सांगितलं, अजून टाइम आहे. अरे चल चल, मी माझं आवरून बसले, म्हणजे माझं प्रारब्ध पुरेपूर झालं. म्हणजे असं लोकांनी असावं, उलट मरणाने आपल्यापाशी यावं का आपण मरणापाशी जावं? आपण जरी, तुम्हाला लाज वाटत असेल सांगाय, आपण जरी तिकडे नाही गेलो तरी ते इकडे आल्याशिवाय राहत काय? असं कुठे नाही ना महाराज, सांगून येत नाही. काही कितीतरी अशी आता पंढरपूरला वारीमध्ये चालले, जात असताना त्यांना वाटलं होतं का आता ऍक्सिडेंट होईल म्हणून? आता झाला म्हणजे ऍक्सिडेंट, असं वाटलं होतं का होईल म्हणून? ते फक्त पांडुरंगाच्या भेटीमध्ये महाराज अचानक ट्रक आला आणि त्यांना त्या बडगाव त्या ट्रकने काय केलं? उडवलं. 3 जण मृत्युमुखी पडले. पण त्यांना वाटलं होतं का हो? म्हणजे कधी काळ आपल्याकडे येईल हे माहित नाही. पण मग महाराज येणार आहे, एकदा आपल्याला मरायचंय म्हणून आपण आज तयारी केली पाहिजे का नाही? तुम्ही तसं म्हणू नका, आज तुम्ही तयारी, आज तुम्ही हसताय, पण ज्या दिवशी महाराज आपल्या दारामध्ये यम उभा आहे असं म्हणतात. आता मी तर काय अजून मेलो नाही, मेलं तुम्हाला सांगा येणार. पण यम न्यायच्या अगोदर तिथं येतो ना, तर त्या लोकांना दिसतो. आता काय काहींची वाचच बंद पडते, त्याला बोलताच येत नाही. पण महाराज काही लोक अशीच ना, त्यांना यम दिसतो. तो काय म्हणतो, बघा बघा तो का ते मला न्यायला आलाय, तो मोठा पुरुष आहे आणि तो मला चल म्हणतोय. म्हणतात का नाही काही लोक म्हातारे, ज्यांची स्मृती आहे चांगली, ते लोक काय म्हणतात, बघा तो मला म्हणतोय चल चल चल, आवड तुझं, आवडलं का नाही? मग हा म्हणतो नाही आवडलं, ती सही करायची. सही नाही यम महाराज त्याची पुढची काय, त्याला वेळ, त्यांनी जशी घटिका लिहिली महाराज तेवढ्याच वेळात मिळतो. म्हणून मला हे वाटतं की आपल्याला तर अजून मरायला टाइम आहे. आता तर काय लगेच कुणी मरत तसं काही सांगता येत नाही, पण प्रत्येकाला मरायचंय. मला सांगा, आता तर ह्या युगामध्ये अशी केमिकल आणि असं औषध आलंय महाराज, दूध विकणारे दूध विकू विकून मेले. पण 20 रुपयाच्या पुढे रेट कधी? पण तुकाराम महाराज गेल्यानंतर असा तुकाराम जन्माला आला
त्यानं महाराज मला मला सांगा तुम्ही आजपर्यंत तुम्ही काय केलं हो? शहरामध्ये राहणार काका बिका तुम्ही बाहेर राहत होते, मला सांगा खेड्यातले मी तर ओरिजिनल दूध पिलेच तुम्ही, पण जे शहरामध्ये राहतात काय ओरिजिनल खाल्लं? आज भाज्या सुद्धा ओरिजिनल नाही, सगळं केमिकल युक्त आहे. म्हणजे तुमचं आयुष्य कमी झालं का नाही भाज्यांमुळे? तुम्ही दूध पित होता, त्या दुधामध्ये काय होतं? आणि तूप खात होता, तूप. आता मला तर लय वाईट वाटलं ती बातमी ऐकल्यानंतर. महाराज तूप होतं, तूप. आणि तूप कसं तयार केलं असेल? त्याच्यामध्ये चरबी, त्याच्यामध्ये पाम तेल, आणि मग महाराज ते ढवळायचं द्यायचं, आणि आपण त्या शुद्ध तूप शुद्ध गावरान गायचं म्हणून देवाला ओम आग्ने स्वाहा इंद्राय स्वाहा, इंद्र म्हणलं घाल तुझ्या तुपाला. आता आपल्याला माहितीच नव्हतं ना कसं महाराज देव प्रसन्न व्हायचा, मलाच कळलं का? कारण महाराज केमिकल, लोकांना फक्त पैसा पाहिजे, जीवन नाही पाहिजे. मला सांगा ते केमिकल मिसळणारे आपल्यासारखे शेतकरी का? जास्तीत जास्त महाराज हे वरचे आहेत ना, पुढारी लोक म्हणा, त्याच्यामध्ये जे काही अधिकारी असतील ते आजपर्यंत आपल्याला विष पाजू घालत होते. त्या विषाचं काय केलं त्यांनी? पैसा कमवला. ती पैसा आणि ती संपत्ती त्यांना सुख देईल का? आज एवढ्या जणांना कॅन्सर झाले. त्या तुकाराम मुंडेंचं मत असं आहे की तुम्ही कॅन्सरचे हॉस्पिटल वाढवण्यापेक्षा शुद्ध खायला घाला, 2 पैसे जास्त घ्या, पण शुद्ध खायला घाला. शुद्ध खाल्लं महाराज हे लोक आता जगले, तुमच्यापर्यंत जगल का आम्ही? सांगताच येत नाही. ह्यांनी तर युरिया ह्यांच्या जीवनामध्ये 50-60 वर्ष नंतरच ह्यांच्या जीवनामध्ये युरिया होता. पहिला महाराज एकच पोत, आख्या एकरामध्ये एकच पोत पिकायचं, पण ते पोत म्हणजे असं होतं, पौष्टिक होतं, आणि तो 1 क्विंटलचं पोत उचलायचं. आता म्हणतात 50ची बंद करा, 30ची आणा, उचलतच नाही. कारण आहार कसा झाला? म्हणून मग मला संसारामध्ये जरी आपण राहत असलो तर कसं राहिलं पाहिजे? तैसे असावे संसारी प्रार्थनाची जोडी. जसं आपलं प्रारब्ध आहे तसं राहिलं पाहिजे. आणि मग महाराज एक दिवस आपल्याला जायचं नाही, आपल्याला जायचंय, पण मग महाराज जाण्याच्या अगोदर आपण काय करायचं? तुम्ही दिंडीत कधी गेलते का? दिंडीत गेलेल्यांना माहिती. आता सकाळी आपण उठलो तर पहिल्यांदा काय करायचं असतं? ते वळकटी बांधायची. वळकटी म्हणजे आपण नेलेला हातराय पांघरायचं, आणि पहिलं काय करायचं? बांधायचं आणि त्या ट्रक मध्ये टाकून द्यायचं. एक म्हणला नाही मी 8 वाजता बघ उठू. 8 वाजता उठले ते गटुड डोके घेऊन तुला तिथं जावं लागलं. वळलं कोण न्यायचं? का बांधायचं? कारण पुढचा मुक्काम. तसं महाराज देवाने आयुष्य प्रत्येकाला दिलंय. कुणाला 10 दिलंय, कुणाला 20 दिलंय, कुणाला 50-60 दिलंय. पण महाराज आपल्याला माहिती का आयुष्य? मग मला कसं वाटतं, आपलं जरी 50 असेल आणि आपण जर 10व्याच वर्षी वळकटी बांधून ठेवली तर मला वाटत नाही 50व्या वर्षी दुःख होईल का? आणि तुम्हाला जर तुमचं खरंच दुःख जावं वाटत असेल तर आपल्या मनाला दररोज उठलं की आरशात बघताना सांगायचं, तुला दररोज सांगायचं, बरोबर आहे ना? आरशात तर बघायचं, पण बघत असताना सांगायचं, तुला जायचंय, तुझ्या घरापुढे लय गर्दी होणार आहे, लय माणसं जिंदगी एक खेळ आहे का गरे? एक दिवस आपल्याला काय करावं लागल? बदलावं लागल. जायचंय म्हणून बदलायचंय. जायचं आहे असं कोण आहे हात वर करायचं? मला जायचंच नाही, खरं सांगा, हात वर करून. अहो कुणीच नाही हो. जरी एखादा म्हणला तरी तो जाणार आहे. त्याच्या दारामध्ये गर्दी होणार आहे महाराज. आज एक दिवस आमच्या दारामध्ये गर्दी झाली, उद्या तुमच्या दारामध्ये, परवा यांच्या दारामध्ये, बरोबर आहे? युरियाला एक दिवस युरियाच्या घरी गर्दी होणारच. मग पवाराची तर राहणार आहे. युरे पवार निर्गळ इतकं आजचा परिवार प्रत्येकाच्या घरी महाराज एक दिवस गर्दी होणार. पण मग महाराज